आलेले आहेत ते अत्याधुनिक आलेले आहेत. म्हणजे आपल्याला क्षेत्र कुठला घ्यायचा हा महत्वाचा आहे. नेहमी पालकांना वाटतो का माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, पण त्याची क्षमता नसताना त्याला त्या याच्यात टाकतात. नंतर तो गोल्डन खातो 11-12 नंतर त्याच्या शिक्षणाची वाट लागली जाते. हा मी उदाहरण पाहिलेलं आहे. म्हणून पालकांनी लक्षात घ्या का आपला मुलाला काय बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, वकील बनायचं आहे, त्याच्या सिस्टीम मध्ये त्याच्या पद्धतीने तुम्ही चालले तर त्याची आवड असतो. कोणाला खेळण्याचा आवड असतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पालकांच्या हातात असतात. मार्गदर्शन काय बरेचसे येऊन करून जातील, पण शेवटी आर्थिक बाजू कमजोर असेल तर आपण डॉक्टरला जाऊ शकत नाही. डॉक्टरची जी फीज आहे आपण जमीन जरी विकल्या तरी नाही पूर्ण होऊ शकत. ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या विद्यार्थी जे पर्सेंटेजनी येत आहेत आणि चांगल्या पर्सेंटेजनी येणाऱ्या मी माझ्या घरचाच सांगू शकतो. कारण का माझा मुलगा त्याला इंटरेस्ट होता पायलट बनण्याचा आणि आम्ही सांगतो तू सिव्हिल मध्ये जा. आपली लाईन सिव्हिलची कन्स्ट्रक्शन असल्यामुळे पण तो ऐकला नाही. त्यांनी सायन्स घेतला, कॉम्प्युटर सायन्स घेतला, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाला. तर त्याची आवड होती त्याच्यामुळे तो शिकू शकला. जर आम्ही सांगितलं तर सिव्हिल तर त्याला ध्यान नसतं लागतं आणि तो मधीतच सोडून प्रॉब्लेम झाला. समजा तो शिकला नसता. कारण का माझी आवड जर मच्छी पकडायची आहे तर मला मच्छीमध्ये जावं लागेल. माझी आवड जर ज्याच्यात आहे हा पालकांचा आता ह्या 10वी 11वी 12वी ह्याच्यात ती पोरं घडली जातात. त्याच्यानंतर बरेचसे कोर्सेस आलेले आहेत. मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, बरेचसे कोर्स आहेत त्याच्यात तुम्ही सक्षम होऊ शकता. पण आपली अक्कल हुशारीनी जो माणूस ज्याला खरोखर जाण आहे का माझ्या आई वडिलांनी माझ्यावर पैसे खर्च करून मला शिकवलेलं आहे तर त्याची जाण राखून तुम्ही अभ्यास केला. नुसतं कॉलेजला जाऊन दिवस भरून येऊन उपयोग नाही. मी कॉलेज देखील चालवतो म्हणून मला माहिती नाही. काही टाइमपास साठी पण मुलं येतात, पण शिकण्यासाठी मुलं येतात ती एवढे चिकाटीने शिकतात का पर्सेंटेज काढून ते पुढे जातात. पण आपले लोक आपल्या समाजातली लोक आता भरपूर शिकायला लागलेले आहेत. तुम्हाला कुठेच पूर्वी बोलायचे रायगड जिल्हा म्हणजे शिक्षणामध्ये 1 नंबर लागायचा, आता ठाणे जिल्हा पण त्याच्या बरोबर चालला. ह्या ज्या गोष्टी आहेत हे येणाऱ्या पिढीसाठी अति महत्वाचे आहेत. कारण की आपण जेव्हा वर्गातून पास होत जातो आणि एखाद वर्षी नापास झालं का तो फर्स्ट एड होतो माणूस. अरे मी 9वी पासून 1ली पासून 10वी पर्यंत पास झाले, 11वीला मी नापास झालो. कारण का त्याला इगो असतो ना मी पास कसा नाही झालो. कारण काही अडचणी घरातली देखील आलेल्या असतात. कोण आजारी असतो, कोण वारतो, त्या पिरियड मध्ये ते अभ्यास होत नाही आणि त्याच्यामुळे तो फेल होतो. आणि फेल झालं का त्याच्यामुळे तो फर्स्ट एड मध्ये गेल्यानंतर त्याला काढण्यासाठी लय मेहनत करावं लागतो. त्याला सांगा ठीक आहे ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी बस. ह्या ज्या गोष्टी आहेत हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोक्यात घातल्या पाहिजे. कारण मला काहीतरी बनायचं आहे. आता आम्ही पूर्वी तिकडे बसायचो, आता पुढच्या टायमाला तुम्ही इकडे बसू तेव्हा आम्ही रिटायर झालेले असू. ही परंपरा होत आलेली आहे. म्हणून तुम्हाला जर ध्येय धरायचं असेल एक ध्येय धरा. कारण का पूर्वीचे लोक मेणबत्तीवर पोलच्या खाली शिकून आलेले आहेत. का हायफाय शाळेत तेव्हा नव्हत्या. जे शिकून गेलेले ज्यांची पुस्तकं आपण वाचतो हे काय कुठे कॉन्व्हेंट मध्ये किंवा कुठल्या मोठ्या शाळेत नव्हते, आपल्या तिथून शिकून गेलेले. म्हणून काही म्हणतात का मी ह्या शाळेत टाकला तर मला पोरगा मोठा होईल त्या शाळेत. अभ्यास शेवटी सेमच येणार ना. आता डॉक्टरकीसाठी फॉरेनला जातात, फॉरेनला डॉक्टरी करून येतात, पण इथे पुन्हा त्यांची परीक्षा केली जातात त्याच्यात ते नापास होतात. इथे जमीन बिमीन विकून फॉरेनला पाठवतात US-BS ला डॉक्टरकीला. आणि इथे आलं शहापूरचीच घटना मला माहितीये. एका शिक्षकाची मुलगी डॉक्टर झाली पण इकडे नापास झाली. ती इथे पुन्हा परीक्षा द्यायला डॉक्टरकीची. हा नियम आहे. इंजिनियरला नाही, इंजिनियरला चालतो सगळ्याला. इकडे आला काय तिकडचं चालेल तर त्यांना त्याच देशात डॉक्टर बनायला लागेल तर त्यांची डिग्री असते. हा आपल्या लोकांना अजून माहिती नाही.
हे जेव्हा माहिती पडेल तेव्हा पुन्हा इथे परीक्षेला बरीचशी लोक फेल होतात आपल्या युनिव्हर्सिटीची. ती डिग्री आपल्या युनिव्हर्सिटीला चालत नाही डॉक्टरकीची, इंजिनिअरिंग सगळं चालतो. ह्या लक्षात, कारण का घरदार विकून डॉक्टरकी बनण्यापेक्षा इकडे राहून इकडच डिग्री घेतलेली बरी. फॉरेनला जाऊन आपण डिग्री घेऊन येतो फक्त सांगायला समाजामध्ये माझा मुलगा लंडनला शिकला, माझा मुलगा अमेरिकेला शिकला, उपयोग काय नाही. अभ्यास तोच, थेरी तीच, सगळं काय तेच. तू घेणार कसं त्याच्यावर आहे, तुमची कॅचिंग पॉवर काय आहे. कारण का गांधीजी वगैरे काय मोठ्या शाळेत कुठल्या गेले नाही, इकडेच शिकलेत. हे आपण उदाहरण आपण घेतले पाहिजे का आपल्यातले जे नेते होते, जे आपल्या हिंदुस्थानात ज्यांनी राज्य केले, हे कुठल्या शाळेत शिकायला नाही गेले, ते इथेच शिकले, ब्रिटिशां टायमापासून शिकत आलेले. पण आपल्याकडे कसं इगो, जरा पैसे जास्त आले का आपण आपला पोरगा कुठेतरी कॉन्व्हेंटला गेला पाहिजे, आपला पोरगा कुठेतरी आउट ऑफ कंट्री शिकला पाहिजे. त्याच्यात काय शिक्षण तोच, इथे गेला तरी तो, तिथे गेला तो. फक्त त्यांचे फॉरेनला माझा म्हणजे आई वडिलांचा इगो, आई वडिलांची कॉलर टाईट करायसाठी माझा मुलगा कुठे शिकतो, अमेरिकेला, कॅनडाला. असे आपल्या समाजामध्ये आता या थेऱ्या चालू झाल्या. शिक्षण इथेच करा, हिंदुस्थानासाठीच कामाला आहे. इकडनं तो शिकायला गेलेला असो अमेरिकेला, तो तिथलाच रहिवासी बनतो नंतर आणि मग पुन्हा हिंदुस्थानात येत नाही. आपले जेवढे नासामध्ये आपले हिंदुस्थानाचे जेवढे सायंटिस्ट आहेत ना, टोटल नासामध्ये हिंदुस्थानचे सायंटिस्ट, आपली पोरं तिथे सायंटिस्ट आहेत. का तर तिथे पैसे चांगले मिळतात. आणि पैसे चांगले मिळतात पण देश आपला इकडे, आपल्या देशाला का मागे टाका. म्हणून याचा उदाहरण देतात तर आपल्याला जे लढाई चालू आहे इस्रायल, ते देशासाठी कुठेही असेल तरी लढण्यासाठी पुन्हा येतात. आणि इस्रायल सारखा टेक्नॉलॉजी मध्ये कुठला देश पुढे नाहीये. म्हणून आपल्याला पण जी मदत करतो इस्रायल, कुठले काय वस्तू बनवण्यासाठी, इस्रायल आणि आपल्या रशिया हा आपल्याला मदत करायचा. आपल्याला विमान, आपल्या टेक्नॉलॉजी आता मॅच होत चालले आणि आपण आता हळूहळू पुढे चाललेलो आहे. म्हणून या मुलांचं भविष्य आहे तुमचा, तुम्ही काय करायला पाहिजे. कारण का मंगेशजी ज्यांनी जे सांगितलं, आर्थिक घडी जशी मोठी होईल, आता तुमच्याकडे बरीचशी कामं आहेत जी घरनं पण करू शकता तुम्ही, पण त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याच्या ओढ पाहिजे. ओढ नसेल तर काय शिकूच नाही शकत. ओढ कुठेही, कुठल्याही शेताची ओढ असेल, झाडांची ओढ असेल तर तुम्ही त्या लाईन मध्ये जाणार. कारण कृषीचे पण डॉक्टर झालेले आहेत आपल्याकडे. कारण का मी दापोलीला कधी जातो ना, माझे मित्रच आहेत सगळे ते कृषी विद्यापीठाचे प्रोफेसर्स. तर याच्यामध्ये असल्यामुळे, शैक्षणिक मध्ये असल्यामुळे मी सगळ्याकडे फिरत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आपली पोरं नाही, आपल्याकडे बाहेरची लोक येऊन शिकतात कृषीमध्ये. मी बघितलं त्यांच्या हॉस्टेलमध्ये, आउट ऑफ कंट्री तिथली लोक आपली शेती बघायला येतात, आपल्याकडे शिकतात, आपल्या हॉस्टेलमध्ये राहतात. त्यांच्याकडे स्पेशल हॉस्टेल आहे, पण आपली लोक जात नाही शिकण्यासाठी तिकडं. ह्या ज्या गोष्टी आहेत, कृषी पण काय छोटा उपर नाही, कृषीमध्ये पण माहेर आहे. आणि आपल्याकडे जमिनी आहेत, पण आता आपल्या जमिनी बऱ्याचशा लोकांनी फार्म हाऊस साठी तयार करून घेतलेत. मुरबाड मध्ये पण मी जिथे जे पूर्वी बघायचो, मोठेरे सरांना माहिती आहे, आम्ही अख्खे रात्रंदिवस कसे फिरायचो तेव्हा बघायचो लाईट मारत. आता सगळ्याकडे लाईट मारले तर तिथे बंगले दिसतात, आणि ते पण बाहेरच्या लोकांचे, इथल्या लोकांचे नाही. ह्या ज्या आहेत, म्हणून मी प्रत्येक पालकांना सांगेन, जमीन विकू नका. जमीन विकली तर तुमची पिढी नष्ट होणार. तेच आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे देऊन गेलेले आहेत. आणि राजनीती का त्याच्यावर आरक्षण टाकायला जातात. आरक्षण टाकलं तर आपण आपोआप भी करेल. आतापर्यंत जेव्हा पण इतके पण आरक्षण टाकले गेले ते आग्र्यान आणि कोळ्यांच्या जमिनीवरच टाकले. मुंबईला बघा, ठाणे जिल्ह्यात बघा, पालघर मध्ये बघा, आपल्या जमिनीवर काहीतरी उद्योग आणले. नवी मुंबईमध्ये कोणाच्या कॉलेज आहेत, आपले थोडे आहेत, सगळ्या वरच्या लोकांचे. आपल्या लोकांचे का नाही, का आपल्या 1 रुपया वाराने जमीन त्यांना दिली. मग शेतकरीला का आपल्या आगरी कोळ्यांना लावला धंद्याला तेव्हा, पण आपल्या नेत्यांनी तेव्हा आवाज नाही उठवला. तेव्हा आवाज उठवला असता तर आता ते पण बलाढ्य झाले असते. 25,000 30,000 भाव आहे तिकडे आता फुटाला. ते कोण करतो, वरची लोक आहेत, त्यांच्याकडे आहेत सोसायट्या, त्यांनी केलेले.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच बोलण्यासारखं आहे, पण आपण गुणगौरव करण्यासाठी आलो. आपल्याला काहीतरी टाइम पण भरपूर झालेला आहे, म्हणून पुढच्या टायमाला नेक्स्ट टाइम मी सांगेन का खास विद्यार्थ्यांचं एक मार्गदर्शन शिबिर लाव आणि त्यांच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये त्यांनी हे घेतलेले ऍडमिशन अशी कॅटेगरी तयार करा. कॉमर्सचे किती आहे, सायन्सचे किती आहे, तेव्हा आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. कारण का नापास झाला, केटी लागली का माणूस फस्टेज होतो, त्याला घाबरून केटी लागले ठीक आहे पुन्हा ती सोडून पुढे जाऊ शकतो. ह्या ज्या डोक्यात तुम्ही जे कंटिन्यू पास झालेले असतात ना मुलं, त्यांच्या डोक्यामध्ये हा भ्रम जास्ती असतो. आणि नापास झालेलं त्यांना माहिती आहे नापास झालं तर काय परत पास होतो, त्याच्याकडे ती लहानपणापासून जिद्द राहिलेली असते. पण जे कंटिन्यू पास होतात ना त्यांना फर्स्ट स्टेज मध्ये जातात आणि मग ते शाळा सोडून टाकतात, कॉलेज सोडून टाकतात. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.